ढाबा स्टाईल चमचमीत पनीर बिर्याणी ट्रीट, तीही घरच्या घरी. चला तर बनवूयात पनीर बिर्याणी. ही बनवण्यासाठी एका कढईमध्ये पाणी गरम करून त्यात थोडं मीठ टाकायचं आहे. मग त्यात 2 ते 3 लिंबाच्या फोडी आणि खडे मसाले टाकून मिक्स करा. पाण्याला उकळी आल्यानंतर चाळणीच्या सहाय्याने लिंबू आणि खडे मसाले पाण्यातून काढून घ्यायचे आहेत. मग त्यात थोडं तेल आणि पाण्यात भिजवलेले बासमती तांदूळ घाला आणि मिक्स करा. झाकण ठेवून हे राईस हाफ बॉईल करून घ्यायचे आहेत. हाफ बॉईल झाल्यानंतर हे बाजूला काढून घ्यायचे आहेत. आता आजच्या डिशचा स्पेशल इन्ग्रेडियंट म्हणजे गगनगिरी मलाई पनीर क्यूब्समध्ये कट करून घ्यायचं आहे. ते एका बाउलमध्ये घेऊन त्यावरती थोडी हळद आणि लाल तिखट टाकून मिक्स करून घ्या. आता दुसऱ्या बाउलमध्ये कापलेले फ्लावर, ग्रीन पीस, बीन्स, गाजर आणि त्यासोबतच बटाटे टाका. आता ह्यामध्ये गगनगिरी दही घालूयात. मग थोडी हळद आणि लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकून सर्व गोष्टी नीट एकजीव करून घ्यायच्या आहेत. आता पुढील कृतीसाठी आपल्याला लागणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर, टोमॅटो, हिरव्या मिरच्या आणि उभा चिरलेला कांदा. त्यासोबतच आलं, लसूण आणि पुदिन्याची पानं. एका टोपामध्ये तेल टाकायचं आहे. ह्यामध्ये खडे मसाले आणि जिरे टाकून हलवा. मग त्यात लसूण, आलं, हिरव्या मिरच्या आणि कांदा टाकून व्यवस्थित परतून घ्या. मग त्यात आधी तयार केलेल्या भाज्या घालून त्याही परतून घ्यायच्या आहेत. मग त्यात कस्तुरी मेथी आणि टोमॅटोचे काप टाकून एकजीव करून घ्या. मग त्यात थोडी हळद, गरम मसाला, धना पावडर आणि लाल तिखट टाकून मिक्स करा. मग त्यात पुदिन्याची पानं टाकायची आहेत. आता ह्या मिश्रणावर झाकण ठेवून एक वाफ काढून घ्या. मग त्यात गगनगिरी मलाई पनीर टाकून मिक्स करा आणि वरतून कोथिंबीर टाकून घ्या. आता ह्यावरती हाफ बॉईल बासमती राईस टाकायचा आहे. त्यावर थोडं केसर घातलेलं दूध, गगनगिरी घी आणि पुदिन्याची पानं ठेवून वाफ काढून घ्या आणि शिजल्यानंतर गरमागरम पनीर बिर्याणी एका प्लेटमध्ये काढून घ्या. त्यावरती कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं टाकून गार्निश करून घ्या. बिर्याणीसोबत कांदा, टोमॅटो आणि काकडी ठेवा आणि फॅमिलीसोबत एन्जॉय करा.